बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानचं प्रबोधन माध्यम, एक लहानचं युट्यूब माध्यम. याद्वारे आपण रोज जोडले जातो. मला माहितीपट तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतात. शिवसेनेच्या अनुषंगाने बातम्यांचा उहापोह करून सांगता येतो. बरेचसे आलेले आरोप तुमच्या सर्वांसमोर मला खोडून दाखवता येतात. त्यासाठी माझे तमाम शिवसैनिकांना आवाहन आहे, तुम्ही सर्वांनी ज्यांनी कुणी अजूनही शिवसेना एक वादळ हे सबस्क्राइब ठेवलेलं नाही त्यांनी सबस्क्राइब जरूर करा. हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला जोडतं. तुम्हा सर्वांना विनंती आहे. अगदी 2च दिवसांपूर्वी शिवसैनिकांनो, एक महत्वाची बातमी आपल्या नजरेसमोरून सुटली. ज्या वेगाने ती बातमी आली त्याच वेगाने ती बातमी मीडियातून बाहेर देखील झाली. इंडिया टीव्हीचा लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने एक अहवाल येऊन गेला, एक सर्वे अहवाल येऊन गेला, त्याचा निकाल येऊन गेला आणि हा निकाल फार महत्त्वपूर्ण होता इंडिया टीव्हीचा. तसं पाहायला गेलं तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, इंडिया टीव्ही तशी काही प्रो आपल्या बाजूने अशी नाहीये, ती थोडीशी झुकलेलीच आहे इंडिया टीव्ही. पण काही का असेना, चला त्यांनी एखादा सर्वे केलाय, त्याचा अहवाल काय सांगतो हा तुमच्या समोर सर्वांसमोर मी घेऊन येतो. कारण कुठलीही बातमी तुमच्या नजरेसमोरून सुटू देणार नाही याच्यासाठी मी वचनबद्ध आहे. मग राष्ट्रीय राजकारणाची असो किंवा स्थानिक राजकारणाची असो, कुठलीही बातमी सुटू देणार नाही. आता इंडिया टीव्हीचा हा अहवाल, मला आजपर्यंत वाटत होतं ह्या शिंदे टोळीची अवस्थाच फार बेकार आहे, पण आता कळतंय केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि टीमची अवस्था देखील फार खराब आहे. मागच्या निवडणुकांमध्ये 303 जागा घेऊन टॉपवर असलेला नरेंद्र मोदींचा कमळाबाई पक्ष, हा कमळाबाई पक्ष ह्या वेळेस 176 ते 180 जागांच्याही पुढे जाणार नाही असं देशातलं वातावरण आहे. 176 ते 180 कुठे आहे बहुमत? आता लक्षात घ्या. चला, राष्ट्रीय राजकारण सोडून द्या राष्ट्रीय राजकारण. महाराष्ट्रात काय घडतंय ते तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र हे दुसऱ्या नंबरचं सगळ्यात मोठं राज्य. आता दुसऱ्या नंबरचं सगळ्यात मोठं राज्य याचा अर्थ असा की उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात 48 जागा जातात. उत्तर प्रदेशात 80, महाराष्ट्रातून 48. या 48 जागांचा इंडिया टीव्हीने काय आकडा म्हणजे डिव्हाइड करून सांगितलंय तुम्हाला सांगतो. आता इंडिया टीव्हीच्या आकड्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला 20 जागा म्हणजे सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. त्यानंतर शिवसेना शिंदे गट 2 जागा. आता ह्या 2 कोण आहेत हे मला नाही माहिती, पण 2 जागा ह्यांच्या सर्वेप्रमाणे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला 11 जागा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2 किंवा शरद पवार साहेबांचा गट 4 आणि काँग्रेसला 9 जागा. याचा अर्थ काय तुम्हाला कळतं शिवसैनिकांनो? एनडीए आणि इंडिया म्हणजे हे 2 आपले ग्रुप आहेत. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आणि इंडियाचा फुल फॉर्म फार मोठा आहे. त्या इंडियामध्ये 24 जागा आणि एनडीए 24 जागा, असं करून 48 जागांचा 24 काय राहिलं तुमचं महाराष्ट्रामध्ये? ज्या महाराष्ट्रातून तुम्हाला मागच्या वेळेस 43 जागा गेल्या होत्या, जवळजवळ 43 जागा ज्यांनी मोदींना पंतप्रधान बनवण्यात मदत केली होती. 43 जागा आणि ह्यावेळेस 24 जागा. काय मिळवलं कमळाबाई? तुम्ही या सगळ्या गद्दारीतून या सगळ्यांचा फलितार्थ काय निघाला? काय मिळवलं तुम्ही? 24 जागा. बरं चला, हे तर अहवाल आहेत. अजूनही ठाम सांगतो, शिवसेना जवळजवळ 20 ते 21 खासदार आणि त्याच्याही पुढे जाऊन जवळजवळ 23 खासदार देशाच्या लोकसभेमध्ये पाठवेल ही आम्हाला आजही खात्री आहे. हा तुमचा अहवाल आहे. सोडून द्या, 11 जागा दाखवताय तुम्ही त्याच्यामध्ये आणि शिंदे टोळीला 2 जागा. आता ह्या 2 मध्ये शिंदे टोळ्यांमधलं ते छोटंसं असेल का तुमचं एक बाळ आहे त्याच्यामध्ये, बाळ तरी त्याच्यामध्ये असेल का? हा विचार करा. मला माहित नाही कसं, पण ह्याच अनुषंगाने शिवसैनिकांनो एक गोष्ट तुमच्या सर्वांसमोर घेऊन यायची, ती म्हणजे इंडिया आणि एनडीए यांचं सध्या काय चाललंय. आपण ह्या विषयावर फारसं कधी बोललो नव्हतो कारण तशी कधी वेळ आली नाही, पण आता हा अहवाल सर्वे अहवाल आलाय त्यानिमित्ताने तुमच्याशी ह्या विषयाला पण मी घेऊन पुढे येतो. इंडिया आणि एनडीए मध्ये काय फरक आहे, सध्या हे 2 कुठे एक्झिस्ट करतात तुम्हाला हे सांगतो. एनडीए मध्ये आजच्या घडीला 38 पक्ष आहेत, टोटल 38 पक्ष, आणि इंडियामध्ये 26 पक्ष आहेत. इंडियामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे काँग्रेस आणि एनडीए मध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. आता मला एक सांगावं, हा जो एनडीए नावाचा 38 पक्षांचा गुच्छा बांधलाय ना यांनी, किंवा हे टोळकं बनवलंय ना, या 38 पक्षांमध्ये जुना एकही सहकारी नाही. डीएमके नाही,
लोक जनशक्ती पार्टी, जो रामविलास पासवानांचा पक्ष, हा देखील आत्ताच आलेला पक्ष आहे. हा भाई फार फार जुना नाही. जे सगळ्यात जुने पक्ष होते एनडीए मध्ये ते होते अकाली दल, शिवसेना, हे असे पक्ष आता एनडीए मध्ये राहिलेले नाहीत. एनडीए हा सगळ्यांचा भरणा खेचून ताणून माणसं आणलेली आहेत. आता एनडीए मध्ये 38 पक्ष, इंडियामध्ये 26 पक्ष, एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या आहे 331 आणि इंडियाच्या एकूण खासदारांची संख्या आहे 135. 331 135, फरक फार मोठा आहे. ठीक आहे, फरक फार मोठा आहे, पण हा फरक कमी करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. आणि एनडीएचं सरकार 16 राज्यांमध्ये आहे. बरं, त्या 16 राज्यांमध्ये सगळीच्या सगळी राज्य ही यांच्याच हातातली आहेत, भारतीय जनता पक्षाची. ती सगळी छोटी 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 छोटी, त्यात ईशान्येतल्या 7 राज्यांचा समावेश होतो. बरं, आणि इंडियाकडे 11 राज्य आहेत, जी 11 राज्य मोठी मोठी राज्य आहेत, लक्षात ठेवायचं. त्यातली बरीचशी राज्य ही काँग्रेसकडे आहेत. आता पुढे फरक पहा. एनडीए मध्ये टोटल 331 खासदारांपैकी 303 खासदार तर हे भारतीय जनता पक्षाचे एकट्याचे आहेत. मग उरले किती? म्हणजे 17 ते 18 खासदारच फक्त इतर पक्षांचे. 17 ते 18 खासदार. आणि इंडियामध्ये प्रत्येक पक्षाकडे एक ना एक खासदार आहे, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला एनडीएतले खासदार असलेले पक्ष वाचून दाखवतो. भारतीय जनता पक्ष 303 खासदार, शिवसेना शिंदे गट 12, लोक जनशक्ती पार्टी 5, पारस गट. बघा, ह्यांनी सगळे तोडून फोडून ठेवले आहेत. हे सगळे तोडफोड करायची. लोक जनशक्ती पार्टी कोणी फोडली हे खरंच वेगळं मी काही सांगणार नाही तुम्हाला. तुम्ही थोडासा आता ह्याचा अभ्यास करा. सर्व शिवसैनिकांनी पहा, लोक जनशक्ती पार्टी ही कोणी फोडली. काका आणि पुतण्यामध्ये त्यात पारस गट आणि चिराग गट असे 2 गट झाले. चिराग पासवान, पारस पासवान 5 आणि एलजेपी चिराग गटाकडे 1 खासदार. बाकीच्या पक्षांची तर नावच कळत नाहीत काही आहे. एक आहे अपना दल 2 खासदार, एआयडीएमके 1 खासदार, एनपीपी पार्टी 1 खासदार, एनडीपीपी पार्टी 1 खासदार. हे सगळे ईशान्येतली राज्य आहेत. बरं, एजेएसयू 1 खासदार, एसकेएम 1 खासदार, एमएनएफ 1 खासदार, एनपीएफ 1 खासदार, यूपीपीएल 1 खासदार. हे पक्षांची नावं आणि फुल फॉर्म मला ते महत्वाचंच वाटलं नाही. यांचं कोण आहेत, काय, कुठले, सगळे ईशान्येचे. एक 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 खासदार यांचा. आता इंडियामध्ये सगळ्यात जास्त खासदार असलेला पक्ष आहे काँग्रेस 52 खासदार, तृणमूल काँग्रेस खालोखाल येतात 22 खासदार आणि त्याच्या खाली खरं तर शिवसेना म्हणजे आपला पक्ष येत होता 18 खासदारांना घेऊन. पण ठीक आहे, आता शिंदे टोळीत सहभागी झाल्यामुळे आपण सध्या बॉटमला येतो. पण तरीही अजून कोण कोण आहेत जे मोठे पक्ष आहेत इंडियामध्ये? तो आहे डीएमके. डीएमकेकडे 23 खासदार. त्याच्यानंतर शिवसेना आपण 4थ्या नंबरला येतो, तो आहे 6 खासदारांचा. मला वाटतं कीर्तिकरांचं नाव अजून आपण त्यातनं काढलेलं नाहीये, आपण 5 पकडूया. 5 खासदारांचा. सीपीआय 2, आम आदमी पार्टी 1, सीपीएम 3, एनसीपी 5. एनसीपी म्हणजे शरद पवारांचेही 5 पकडलेले आहेत त्याच्यामध्ये. जनता दल युनायटेडचे 16 खासदार आहेत. त्याच्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचा 1, त्याच्यानंतर समाजवादी पक्षाचे 3. आणि त्याच्याही व्यतिरिक्त काही पक्ष असे आहेत जे दोन्हीकडेही सध्या नाही आहेत, त्यांचं अजून कुठेही नाहीत. त्यांची नावं तुम्हाला सांगतो. जगनमोहन रेड्डींचा वायएसआर 2 खासदार, तेलंगणा केसीआर 9 खासदार, नवीन पटनायक मला वाटतं ओरिसाचे मुख्यमंत्री, बिजू जनता दल 12 खासदार आणि उत्तर प्रदेशच्या बहुजन समाज पक्षाचे मायावतींचे 10 खासदार. यांचा अजूनही इकडे आणि इकडे कुठेही समावेश नाही. पण ह्यांचा मागचा इतिहास पाहता हे फार लवकरच इंडियामध्ये सहभागी होतील. हे बाकी सगळे पण हे सगळे विरोधी पक्षातलेच आहेत. यांना काही मोदींची धोरणं फारशी अशी पटतायत असं नाही. आता लक्षात घ्या, एवढी बिकट अवस्था असताना आज पहिल्यांदा मी पाहतोय मोदींना कुठल्याही सामाजिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या कसलं, मला वाटतं पोर्ट ब्लेअरला अंदमानामध्ये का स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने विमानतळाचं उद्घाटन होतं. त्यात त्यांची राजकीय स्टेटमेंट तुम्हाला मी दाखवतो. आज पहिल्यांदा ह्या माणसाला बाकी सगळं सोडून राजकारणावर येऊन बोलावं लागलं. इथेच हा माणूस हरलेला मला दिसतो, हरलेला दिसतो. याच्या प्रत्येक शब्दामध्ये मला राजकारण भरून भरून बोलल्यासारखं वाटतं. तुम्हाला ऐकायचंय पंतप्रधान मोदी त्या दिवशी काय नेमकं म्हणालेत? तुम्ही स्वतः ऐका आणि मग ठरवा हे किती खरं बोलतायत. जर तुम्हाला ऐकवतो. विपक्षी दलों ने अपने गठबंधन का नया नाम भले ही इंडिया तय किया है, लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नए नाम तय करने से पहले ही विपक्षी नेताओं की बैठक को कट्टर भ्रष्टाचारी सम्मेलन कह दिया। पीएम मोदी ने पोर्ट ब्लेयर स्थित वीर सावरकर इंटरनेशनल एयरपोर्ट के उद्घाटन के मौके पर यह बात कही। देश की जनता कह रही है कि ये तो कट्टर भ्रष्टाचारी सम्मेलन हो रहा है। कट्टर
भ्रष्टाचारी सम्मेलन हो रहा है। ये लोग गा कुछ और रहे हैं, हाल कुछ और है, इन्होंने लेबल कुछ और लगाया हुआ है, माल कुछ और है। इनका प्रोडक्ट है 20 लाख करोड़ रुपए के घोटाले की गारंटी। अगर कोई करोड़ों के घोटाले में जमानत पर है तो उसे बहुत सम्मान की नजर से देखा जाता है। अगर पूरा का पूरा परिवार ही जमानत पर है तो उसकी और ज्यादा खातिरदारी होती है। अगर किसी दल का कोई वर्तमान मंत्री भ्रष्टाचार के मामले में जेल जाता है तो उसे एक्स्ट्रा नंबर देकर स्पेशल इनवाइटी बुलाया जाता है। अगर कोई अदालत से करोड़ों के घोटाले में दोषी पाया गया है तो इस बैठक में शामिल होने की उसकी क्वालिफिकेशन और बढ़ जाती है। आता शिवसैनिकांनो, मला एका गोष्टीचं उत्तर द्या. एखादा आजोबा आपल्या मुलांना गोष्टी कशी रंगवून रंगवून सांगतो, अगदी तो भास तुम्हाला झाला नाही का हे सगळं सांगत असताना? बरं, हे सांगताना जितकं मला वाटतं हे वाचन करतात की काय करतात मला माहित नाही, पण हे कधी अंतरात्म्यात झाकूनच पाहत नाहीत. ह्या सगळ्यांची जी त्यांनी नावं घेतली ना, ज्या क्वालिफिकेशन किंवा तुम्ही जेल झाली असेल किंवा भ्रष्टाचारात नाव तुमचं असेल, लाखो करोडांचा घोटाळा असेल किंवा तुमच्यावर केस पेंडिंग असतील, तर तुम्हाला ते एक वेगळं वेटेज असतं, एक वेगळं महत्व असतं तुम्हाला. अहो, हेच तर मी सांगतो, हे सगळं भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी ह्या सगळ्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता आहेत ह्या सगळ्या. तुम्हाला साधं कळायला हवं होतं, तुमच्या गळ्यात हार घालताना त्या अजित पवारांनी देखील हात लावला होता. ज्या अजित पवारांवर काही दिवसांपूर्वीच भोपाळमध्ये मध्य प्रदेशात तुम्ही 70,000 कोटींचा घोटाळ्याचा एक आरोप केला होता. साहेब, एवढा पटकन स्मृतिभ्रंश होत असेल हे मला माहित नव्हतं. आणि त्याच्यात तुम्ही सांगताय कसं हे लोक सगळ्यांना घेतायत, परिवारवाद. अहो, यांच्या पायाखाली बॉम्ब फुटतायत मला वाटतं असे ते. म्हणजे याला झोपा लागत नाहीत रात्री, ते फटाके फुटतायत त्यांच्या पायाखाली. ह्यानं स्तब्ध उभं राहता येत नाही की काय करू काय करू काय करू, कारण पुढचं पंतप्रधान पद देखील यावेळेस धोक्यामध्ये आहे. ज्या प्रकारे मणिपूर जळतंय, उभ्या देशाने पाहिलं कायदा सुव्यवस्थेचा धिंडवडा कसा काढला जातो, हे लक्षात घ्यावं सर्वांनी. हे सगळे हे बोलघेवडी लोक आहेत. आज दोन माणसं देश चालवतात. मोदी शहा देश चालवतात. 2 माणसं देशाची अर्थव्यवस्था चालवतात. अदानी अंबानी अर्थव्यवस्था चालवतात. पण तुम्ही मला सांगा, भारतीय जनता पक्षाचं तुम्ही बघा ना, त्यांची धोरणं सगळी धार्जिनी धोरणं आहेत. यांचा जो राज्य आहे त्याच्या धार्जिनी धोरणं. का बरं मग सैन्य दलामध्ये एखादी तुकडी नसते? का बरं सैन्य दलामध्ये गुजरात रेजिमेंट आपण कधी पाहिली नाही? तिकडे कायम पंजाब रेजिमेंट दिसेल तुम्हाला, आपली महार रेजिमेंट दिसेल तुम्हाला, मराठा बटालियन दिसेल तुम्हाला, गोरखा बटालियन दिसेल तुम्हाला, जम्मू काश्मीर बटालियन दिसेल तुम्हाला, सगळ्या बटालियन तुम्हाला, जाट बटालियन दिसेल. पण तुम्हाला कधीही यांची बटालियन दिसणार नाही. अगदी मी तुम्हाला काही त्यांचे बरेचसे असे पुरावे तुमच्या समोर घेऊन येणारच आहे. पण मला एक गोष्ट कळाली नाही, ज्या गोष्टींवर ह्या माणसाने जवळजवळ 2 मिनिटं भाषण ठोकलं, त्या भाषणामधला प्रत्येक पॉइंट हा यांच्यावर स्वतःवर लागू होतो. तुम्ही जितके जास्त भ्रष्टाचारी तितके जास्त तुम्ही भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही पात्र. तुमच्यावर जितके आरोप, तुमच्यावर जितक्या केसेस, तुमच्या मागे जितकी ईडी, तेवढे तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी पात्र. तिकडे गेलात तर तुम्ही सफेदी की चमकार, व्हाईट वॉश, असं सफेदी की चमकार. इतकं स्वच्छ आणि स्पष्ट आहे ही गोष्ट. त्यामुळे या भारतीय जनता पक्षाला आता ह्यांच्या इंडिया टीव्हीच्या सर्वेच्या अहवालामध्ये फक्त सगळ्या ह्यांच्या जोडतोडीला मिळून, म्हणजे अजित पवारांचे 2, शिंदे टोळीचे 2 आणि ह्यांचे स्वतःचे 20 असे 24 जागा दिसत आहेत. आणि इंडिया म्हणजे महाविकास आघाडी, समजा आपण महाराष्ट्रापुरतं म्हटलं तर 24 जागा. काय राहिलं तुमचं? बरं, आम्ही एकटा पक्षच या 24 जागा काढणार आहोत हे तुम्हाला आजही सांगतो. असो, जास्त काही या विषयावर बोलत नाही. जशी टोळीची अवस्था खराब तशीच अवस्था केंद्रामध्ये मोदींची देखील खराब. त्यामुळे संघर्ष मोठा होणार आहे, आता फार मोठा संघर्ष होणार आहे. शिवसैनिकांनो, तयार राहायचंय. अस्त्र शस्त्र सगळी. आणि अस्त्रशस्त्र म्हणजे काय हो? इथली निळी शाई आणि ही अस्त्र.
ही सगळी तयार ठेवायची. निवडणुकांच्या अनुषंगाने आपल्याला ह्या महाराष्ट्राला पुन्हा तेच गतवैभव प्राप्त करून द्यायचं. ह्यांनी जे दिल्लीश्वरांसमोर असं झुकवून ठेवलं होतं, तुम्ही आम्ही सर्व तरुणांनी, युवकांनी, सर्वांनी याच्यामध्ये आपलं योगदान टाकायचंय. आपला खारीचा वाटा मी कधीच म्हणणार नाही. खारीच्या वाट्याने हे सगळं होणार नाही. आपला मोठा वाटा, डायनासोरचा वाटा म्हणा तुम्ही, पण डायनासोरचा वाटा आपल्या सगळ्यांना टाकायचा आहे. तुम्हा सर्व तरुण वर्गाला टाकायचा आहे. आज नाही तर कधीच नाही. पुढच्या भविष्यातल्या पिढ्या आपल्याला विचारतील, हा सगळा महाराष्ट्राच्या बाबतीत एक वेळ टॉपचं असलेलं महाराष्ट्र राज्य जेव्हा रसातळाला जात होतं, तुम्ही काय करत होतात? आम्ही सांगू शकतो. आम्ही छातीवर हात ठेवून असं अभिमानाने सांगू शकतो, होय आम्ही लढत होतो या सगळ्या जुलूमशाही विरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही लढत होतो. आणि तुम्ही देखील त्या लढ्यात तितकेच त्वेषाने सहभागी व्हा, हीच तुमच्याकडनं अपेक्षा. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.